नावाची ही पुस्तक आहे आणि बेअरफूट नावाची कम्युनिटी पण आहे. आणि मी स्वतः सुद्धा बेअरफूट चालते किंवा म्हणजे चप्पल आहे त्याला सोलिंग नाही आहे. त्याचं अर्थिंग होतो म्हणजे बेसिकली त्याच्यात. तर आपण जेव्हा इलेक्ट्रिफिकेशन करतो आपल्या घरात वगैरे तेव्हा अर्थिंग खूप इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्या शरीराचं अर्थिंग आपण होऊ देत नाही. आणि आता आपण जो प्रयोग बघितला की आपलं अर्थिंग नाही झालं की आपली ऊर्जा कशी कमी होते. आणि ऍक्च्युली एव्हरीथिंग इज एनर्जी, ऊर्जा. Nikola Tesla, one of the greatest scientists, had said that if you want to understand the secret of the universe, think in the terms of energy, vibration, frequency. That is all that is there. किंवा आइन्स्टाईननी म्हटलं होतं E is equal to mc square. तर ते एनर्जी इज इक्वल टू मास इंटू स्पीड ऑफ द लाईट. तर आपण आपली ऊर्जा जर वाढवली तर ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यात येणाऱ्या तिन्ही गोष्ट, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, त्या ऊर्जेच्या फ्रिक्वेन्सीशी निगडीत राहतात. जसं आपण रेडिओला ट्यून करतो ना, 98.3 ट्यून केलं की 98.3 चेच ऑडिओ वेव्ह येणार. आपल्या आयुष्यामध्ये आपण काय आहोत, बॉडी बघितलं जर का, म्हणजे माइंड बॉडी सोल मधलं फक्त बॉडीकडे बघितलं तर बॉडी इज मेड अप ऑफ दीज सेल्स अँड ऑर्गन्स, मसल्स, हे जे आपले पंचतत्व पंचतत्व आहे. पण हे जे सेल्स आपण बघितलं तर सेल्स मध्ये काय आहे तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. अजून त्याच्यामध्ये डीप जा तर त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये आहे एक ॲटम. आणि दॅट इज, त्याच्यामध्ये गेलं तर दॅट यू विल सी देर इज कॉर्क व्हायब्रेटिंग ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपलं शरीर पण काय आहे किंवा आपल्याला रोग होतो ते काय आहे, ते रोग होतं म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी बिघडलेली आहे, आपली ऊर्जा कमी झालेली आहे. आणि म्हणून ती आपली जे काही रोग, इलनेस, इन्फेक्शन, व्हायरस असेल ते आलेलं आहे. हे साऊंड थेरपी आता खूप प्रचलित आहे. आपल्या यंत्रामध्ये जे आपलं शास्त्रामध्ये म्हटलंय, यंत्र, मंत्र, तंत्र, तीनच गोष्ट आहे. मंत्र इज द साऊंड एनर्जी, साऊंड फ्रिक्वेन्सी. साऊंड हिलिंग आता खूप प्रचलित आहे. आम्ही पण ते करतो, ते साऊंड हिलिंग, आणि इमिजिएट फरक पडतो. काही काही एक्झाम्पल तुम्हाला सांगितले तर विश्वास पटणार नाही असे आहेत. पण बेसिकली ते कसे काम करतात तर आपल्या सेल मधली जी फ्रिक्वेन्सी आहे ती बदलली, रोग गेला, संपला. दॅट इज द इम्पॉर्टंट. लाव की ताकद. रेडी टू वन. काय झालं, आर्थिंग गेली माझी. केवढ्याचे बूट घेतले ते, 2000. काय उपयोग त्या बूटचे. ताकदच त्याची निघून जातीये त्या बुटांमुळे. 10,000चे घेणार ते बूट, 2,000चे जे काही असेल, काय उपयोग आहे.